कदाचित थोडासा वेळ लागेल. तर तुला काय वाटतं ह्या विषयावर, मराठी OTT विश्वाबद्दल? ऑफकोर्स यायला पाहिजे ना. सी आता बायकांची दुःख बायकांना माहिती आहेत, पण की एकदा लग्न झालं, पोरबाळ झाली की मग संसार मागे लागतो. ते सगळं रांधा वाढा उलटी काढापर्यंत हे सगळं. अर्थात आताची स्त्री अशी नाहीये, त्या पलीकडे जाऊन ती काम करते आणि घर पण तितक्याच ताकदीनं सांभाळते. पण ना जेव्हा एक एज सर्टन पार केल्यानंतर आहे ना, तिला फिल्म्समध्ये बघायला प्रेक्षकांनी, म्हणजे हा पायंडा पडला. पुरुष प्रधान आहे ना आपली संस्कृती पण आणि फिल्म इंडस्ट्री पण, त्यामुळे आम्हाला एका सर्टन एजची हिरोईन बघायची नाही असा पायंडा होता. तर फॅमिली लाईफ सुरू झाल्यानंतर सुद्धा OTT या माध्यमानं त्या एजमधल्या स्त्रियांना एवढं स्थान दिलं. आणि अर्थातच त्या एजमधल्या कथा किती आहेत, म्हणजे पोरं झाल्यानंतर काय म्हणजे संपतो का, उलट तिथे तर सुरू होतो सगळा गाडा. तर तिथे जास्ती म्हणजे आत्ताच मी एक वेबसिरीज पाहिली, यूट्यूबवर आलेली आहे, ती परफेक्ट फॅमिली नावाची. मराठी दिग्दर्शक आहे सचिन पाठक, त्यांनी बनवलेली, अतिशय सुंदर आहे. तर फॅमिलीमध्ये पण एक स्टॅग्नन्सी येते आणि त्या कथा केवढ्या ज्या आल्या पाहिजेत. तर मला असं वाटतं की तो जो एज बार आहे स्त्रियांचा, त्याला परफेक्ट OTTने तिथे स्थान दिलं आहे. आणि त्यामुळे चांगल्या अभिनेत्री ज्या फिल्म्स माध्यमात काम करू शकत नव्हते आणि ज्यांना सिरियल करायची नाही आहे, त्यांना एक परफेक्ट प्लॅटफॉर्म, एक मिड हे आहे ना, हे मिडवालं माध्यम आहे की नो लॉंग टर्म कमिटमेंट आणि फिल्मसारखं एकदम हाय स्टेक पण काही नाही, असं मीडियम असल्यामुळे त्याला स्थान मिळते. आणि ते वाढलंच पाहिजे, कारण पुन्हा एकदा तेच की मराठी खूप समृद्ध संस्कृती आहे. आपल्याकडे साहित्य संपदा खूप आहे. आपल्याकडे किती GA आणि चिंतन खानोलकरांच्या कादंबऱ्या तुम्ही वाचायला काढल्या तर तुम्हाला वेळ लागेल. तुम्ही हातातून एका रात्रीत वाचून काढाल एक कादंबरी, आय बेट यू. इतकं सुंदर आपल्याकडे कथानक असताना ते येत नाही आपल्या कुठल्याही फिल्म आणि ह्याच्यामध्ये. ह्याची बानगा आपण प्रेक्षक म्हणून की आपली खंत आहे खरं तर, आपल्याला ते मिळत नाहीये. बघा, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक भारतीय दादासाहेब फाळके होते, मराठी माणूस होता. आणि आत्ता अख्ख्या देशामधला लोएस्ट जर आपण फिल्म इन्कम पाहिला तर तो मराठीच आहे. पुष्पा, कांताराची आता आपण नावं चर्चिली गेली. पुष्पाचा जो रेव्हेन्यू होता, फिल्म रेव्हेन्यू, तो त्यांच्या राज्यात कमी होता, महाराष्ट्रात जास्त मिळाला त्यांना. आणि हे म्हणजे त्यांची तिकडे बनलेली फिल्म आपण उचलून धरतोय. तर आपल्या मराठी कॉन्टेंटला पण आपण स्थान दिलं पाहिजे. आणि अर्थात जसं अंकुश दादा म्हणाले त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे की चांगलं बनलं तर प्रेक्षक येतात एकदम परफेक्ट. पण ते चांगलं बनलंय हे ना आपण दुसऱ्यांनी सांगायची वाट पण पाहतो. आता तुझं मला म्हणाले पहिल्या आठवड्यात मी चित्रपट मराठी बघायला जात नाही, तुझं म्हणाली चांगलं आहे तर मी दुसऱ्या आठवड्यात जाईल. पण बरेचदा दुसऱ्या आठवड्यापर्यंत चित्रपट तकवायची क्षमता नसते निर्मात्यांची, त्यामुळे तो जातो. म्हणजे आपल्याला बघायचा असतो पण आपण दुसरा आठवडा यायची वाट बघितल्यामुळे तो निघून गेलेला असतो. कारण चित्रपट चालवण्याची क्षमता आहे ना, त्याला खूप आर्थिक पाठबळ लागतं, जे आत्ता मराठी सिनेमांकडे नाहीये. चांगले दिवस आलेत पण 100 10 सिनेमे चालतात, 90 जात आहेत. विश्वासार्हता आम्ही कलाकारांनी निर्मात्यांनाही जपली पाहिजे मराठी प्रेक्षकांची, पण मराठी प्रेक्षकांनीही रंगभूमी इतकं प्रेम फिल्म्सना दिलं पाहिजे. खूप लेक्चर होतंय ना अंकुश होता पण हे मी खूप म्हणजे हे माझ्या मनात नाही. पण हे जसं आता अंकुशला सांगितलं की एक निर्मातेपण जेव्हा अंगावर येतं तेव्हा त्याच्या सगळ्या बाजू मी काय झेलल्या आणि पाहिल्या आणि होरपळून निघालो आम्ही, त्यावेळेस कळलं की किती अवघड आहे. आणि कशी कलाकारांना मराठी प्रेक्षकांची साथ हवी आहे आणि मग मराठी प्रेक्षकांच्या साथीला कलाकार मग उभे राहतील. हे व्हायचं व्हायचं आहे. अंड अधिक कोंबड्याचा वाद आहे हा, पण आपण एक कोलॅबोरेटिव्ह झोनमध्ये गेलं पाहिजे. आता खरं आपण सगळ्यांनी एकत्र मिळून त्या दृष्टीने बघितलं पाहिजे आणि तशी वाटचाल करायला हवी. OTT बद्दल आपण बोलतोय तर एक त्याबद्दलचा एक प्रश्न विचारते की OTT हे माध्यम, तू जसं म्हणालीस तसं की अभिनेत्रींना ते एक प्लॅटफॉर्म पण मिळालं आहे. तुझ्या 2 सिरीज आता झाल्यात आणि तुझी पहिली सिरीज आहे. काय वाटतं OTT या माध्यमाबद्दल? कारण गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे खरं तर असं म्हटलं जातं की कोरोना काळामुळे ते माध्यम जे आपल्याला आत्ता दिसणार होतं ते आपल्याला अगदी 4 वर्ष अलीकडे दिसायला लागलेलं आहे. इतकं ते झपाट्याने, इतकं वेग वाढला त्या विस्तारण्याचा. काय वाटतं OTT माध्यमामध्ये, एकूणच OTT माध्यम, मराठी हिंदी असं म्हणत नाही, दोन्ही? मी थोडा पॉझिटिव्ह गोष्टीकडे जातो. आपण मी तुम्हाला ब्लेम करत नाही किंवा कोणाला घेत नाही, आपण खूप पॉझिटिव्ह लेवलला विचारतो. मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा मी हिरो म्हणून काम करायचो काही फिल्ममध्ये, तर फिल्म चालतच नव्हत्या. म्हणजे कोल्हापूर सातारापर्यंतच यायचं.
पुण्यापर्यंत मुंबईपर्यंत यायच्या पण नाही, पुण्यात लागली प्रभातला लागली असं व्हायचं. आणि फिल्ममध्ये हिरो म्हणून काम करतो. फिल्म चालतच नव्हत्या, कळतच नव्हतं काय असं होतं. जर फिल्म लोक बघायलाच येणार नसतील तर कसं चालेल ना. मग त्याच्यावर उपाय शोधून काढला. असा उपाय शोधून काढला, त्याला आता 18 वर्ष झाली आणि 18 वर्षात आता पुन्हा त्याचा सेकंड पार्ट येतो, ज्याचं नाव आहे पुन्हा एकदा साडीमध्ये. तो जो पार्ट केला होता तो 2008 मध्ये रिलीज झाला होता. त्याचं नाव होतं साडी माडी 3. हे करण्याचं कारण असं होतं की त्या फिल्ममध्ये मी काम नाही केलं, पण असं ठरवलं की फिल्म चालली पाहिजे. का चालली पाहिजे, कशी चालली पाहिजे, काय करायला पाहिजे ह्याचा विचार केला. मी माझं काम सगळं थांबवलं. मी थिएटर्समध्ये गेलो, एक्झिबिटर्सना भेटलो, थिएटर मालकांना भेटलो, तिथले आजूबाजूच्या लोकांना भेटलो, पेपरला ऍड देणाऱ्या लोकांना भेटलो. त्यांना विचारलं की का लागत नाही फिल्म, का चालत नाही. त्यामुळे शुक्रवारी फिल्म लागते, तुमचे पोस्टर्स सोमवारी पोचतात, ते मंगळवारी लागतात. त्या पोस्टर्स होते, जास्त काही नव्हतं, मोबाईल वगैरे असं नसल्यामुळे पोस्टर्स लागायचे किंवा होर्डिंग लागायचं. पुण्यामध्ये तर होर्डिंग पण अलाउड नाही, त्यामुळे तिथे पोस्टर्स लागायचे. सोमवारी पोस्टर्स येतात, तुमचे पोचल्यानंतर मग ते मंगळवारी लावले जातात. मग बुधवारी गुरुवारी एक्झिबिटर पासून सगळेजण सांगतात पिक्चर चालत नाही, लोक येत नाही, समोर सलमानची फिल्म चालली, शाहरुखची फिल्म चालली, हा पिक्चर चालत नाही मराठी, म्हणून आम्ही काढून टाकला. नेक्स्ट फिल्मला काढून टाकायची, कोणाला काय पडलीच नव्हती. मग मी विचार केला काय करायला पाहिजे. आता अशोक सराफांसाठी लोक गर्दी करतात, भरत जाधवसाठी लोक गर्दी करतात, मकरंद अनासपुरेंसाठी वेगळी गर्दी करतात. त्यांचे पिक्चर थोडे चालत होते, चांगले चालले होते, म्हणजे बऱ्यापैकी चालले होते. मग मी ठरवलं की एक काम करेल, ह्या तिघांना घेऊया एकत्र घेऊया आणि चलती का नाम गाडी नावाची फिल्म होती त्याच्यावरचा रिमेक करायचं ठरवलं. तेव्हा सगळ्यात महाग होतं, 5 लाख रुपये द्यायचे ते रिमेकचं, 5 लाख रुपये दिले. या तिघांना घेऊन मी चलती का नाम गाडी फिल्म करायचं ठरवलं. अमृता खानविलकर, सिद्धार्थ जाधव असे सगळे ऍक्टर गेले आणि ती फिल्म केली. त्यासाठी प्रोड्युसर तयार झाला आणि आम्ही ती केली. वर्षभर आधी मी सगळ्या एक्झिबिटर्स, सगळे थिएटर मालकांना मी शूटिंगच्या इथे बोलवलं लोणावळ्याला. एक दिवस रात्री पार्टी दिली त्यांना, शूटिंग दाखवलं आणि त्या दिवशी रात्री त्यांना त्या ह्याच्यामध्ये मी प्रॉमिस घेतलं की मी 1 वर्षानंतर येतोय. बघा लक्षात ठेवा, मी 1 वर्षानंतर येतोय. असं नाही की बाबा शुक्रवारी रिलीज झाल्याने मी सोमवारी पोस्टर पाठवतो. 1 वर्षापूर्वी मी तुम्हाला सांगतो, दिवाळी आहे, दिवाळीच्या पुढच्या आठवड्यात माझी फिल्म लागली पाहिजे. तुमचं काय म्हणतोय? त्यामुळे आता तू पार्टी दिली, आता तर आम्ही नाहीच करू शकत. मला थोडंसं खायचं वाटलं होतं, पण मला खात्री नव्हती. पण सिरियसली सांगतो, प्रोड्युसर पण रेडी झाला, 1 वर्षभर थांबला. आम्ही व्यवस्थित एडिट केलं, म्युझिक केलं. कोणाला तरी कळलं म्हणून झीवाले म्हणाले की आम्हाला असं कळलं की एक फिल्म चांगली झाली, आम्हाला जरा बघायला येऊ का. तिथले 2 जण आमच्याकडे फिल्म बघायला, अजय बालोडकर आणि नितीन सर, ते आले. त्यांनी बघितली फिल्म आणि ते निघून गेली. म्हणजे आता यांना फिल्म आवडली नाही आवडली मला माहिती. एडिट टेबलवर एडिट झाली, फक्त एडिट झाली. त्यांचा फोन आला, आम्ही ही फिल्म करतोय. तर झीची ती पहिली फिल्म होती. 1 कोटी 5 लाखात फिल्म तयार झाली होती. 1 कोटी 5 लाखात फिल्म तयार झाली होती. 5 कोटीचा बिझनेस केला त्या. पण त्यासाठी मला 1.5 वर्ष सॅक्रिफाईस करायला लागलं. ऍक्टिंग नाही, काही नाही, काही. तर मी आजही त्याच नोटवर पॉझिटिव्ह आहे की त्या काळात टीव्ही आला तेव्हा लोक शिव्या घालत होते, पिक्चर चालणार नाही, नाटक चालणार नाही. सीडीज आल्या, कॅसेट्स आल्या, पिक्चर चालणार नाही, नाटक चालणार नाही. पण आजही पिक्चर चालतोय, आजही नाटक बघितलं जातं, तेवढीच गर्दी करते. म्हणून मी आजही पॉझिटिव्ह आहे. आज OTT प्लॅटफॉर्म आला तरी चित्रपट चालतच राहणार, कितीही काही झालं तरी. आपलं कन्झ्युम करण्याची ताकद वाढत चालली, बरोबर आहे की नाही. मी एका वेळेला मोबाईल बघतोय, एका बाजूला लॅपटॉप चालतोय, एका बाजूला कानामध्ये हेडफोनवर काहीतरी चालू आहे, हे मी सगळं एका वेळेला करू शकतो की नाही. तर ती आपली कन्झ्युम करण्याची ताकद वाढली. तर मला पण, माझी पण इच्छा आहे की ॲज आता मी जो ऍक्टर म्हणून आहे किंवा डिरेक्टर म्हणून काम करतो, तर माझी ही इच्छा आहे की तुम्ही लोक माझ्याकडे कसे येणार, त्यासाठी मला प्रयत्न करायला. सो OTTचा हा फायदा आहे एकच की जी गोष्ट आपण 2 तासात मांडू शकत नाही, ती गोष्ट ते 7 एपिसोड, 2nd सीझन, 3rd सीझन पर्यंत घेऊन जाऊ शकतो. जसं ही काल म्हणत होती की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांवर जर काही गोष्ट करायची झाली तर ती एका 2.5 तासात 3 तासात कशी मावणार. आपल्याला 10 सीझन करावे लागतील त्यांचा प्रताप सांगायला. OTTकडे मी त्या पद्धतीने बघतो, जी गोष्ट अशी मावत नाही ती गोष्ट तिकडे केली जाते. सो आपण त्याला पॉझिटिव्ह वेने घेऊया. ओके, मला आता OTT बघायचं आहे, मला आता माझ्या फ्रेंड्स बरोबर, माझ्या फॅमिली बरोबर फिल्म बघायची. मी परवा क्रांतिज्योती फिल्म बघलो, अप्रतिम फिल्म आहे, प्लीज जाऊन बघ.
मी जिथे जायची ते सगळ्यांना सांगतोय. बहुतेक मी झोपेत पण कोणाकोणाला सांगितलं तुला माहिती आहे. इतकी छान कामं केलेली. तर मग मला 2 मिनिटासाठी फिल्म बघितला तर मी रडलो, हसलो, मी एन्जॉय केली, मला म्युझिक आवडलं, सगळ्यांची कामं आवडली. आणि काय पाहिजे ना आयुष्यात मला? तुम्हाला ते थिएटरमध्ये जाऊनच मिळणार किती झालं तर. की OTTला आलं तेव्हा पण तुम्ही एन्जॉयच करणार. तुम्हाला तर माध्यम मिळालंय. एकदा घरी बसून बघू शकता, किंवा तुम्ही थिएटरमध्ये बसू शकता, किंवा तुम्ही लॅपटॉपवर बघू शकता. फ्लाईटमध्ये तुम्ही थिएटरला येऊ शकत नाही, तर म्हणून तुम्हाला तुमच्या इथे OTT आले. पण मला वाटतं की त्याने आता जसं सांगितलं 3:30चा प्रवास